झाली. सर मध्यंतरी एक नाही सिंधुताई संपात त्यांच्यासाठी एक सरांनी गाडी दिली. हां हां तर त्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा तुझं अशोक याच्यावरती नाव टाकूया म्हणून. त्यावेळी मग त्यांच्या मम्मीने ते सांगितलं ती गाडीवर नाव नको टाकायचं तर तुम्हाला ते चाकावरती नाव टाका म्हणजे ह्या मातीला कळू दिले जातीला नको कळायला खरं मातीला कळू. वा वा वा. तेव्हा त्यांनी ते एक वाक्य वापरलेलं. हां हां हां. सिंधुताई तर माझी एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला की फारच म्हणजे माझी मांडलेली आहे ती आईच होती मला घरा. हां हां हां. त्यासाठी मी एक फॉर्च्यून गाडी दिली होती 35 लाखाची. हो 35 लाखाची गाडी. तिने तिची क्लिप एकदम व्हायरल झाली ती. तिने स्वतःच्या भाषणामधून ती क्लिप व्हायरल केली होती. मला हे पद्मश्री मिळायच्या अगोदर ती पद्मश्रीच्या अगोदर ती खूप व्हायरल झाली महाराष्ट्रामध्ये. सिंधुताई स्वतःच बोलली ही एक पोरग असं गरुडाचं किल्ला आहे बघायचं महाराष्ट्रामध्ये. असं त्यानं गाडी दिली मला. हे झालं ते झालं नाव लिहि म्हणलं तर ते म्हणलं की नाव लिहायचं नाही म्हणलं. नाव लिहिल्यानंतर ते जातीला कळू नये मातीला कळावं म्हणून टायरवर लिहिलं आणि त्या गाडीच्या मागं 2 वाक्य लिहिली होती. दुःखापर्यंत पोचते ती आई वेदना पदरात घेते ती माई माझ्या सुपुत्राकडून. ही 2 वाक्य माझी होती. ह्या वाक्यामुळे ते महाराष्ट्रभर फिरली आहे. म्हणजे कुणालाच माहीत नाही म्हणजे आमच्या गावातल्या सुद्धा लोकांना माहीत नाही. मदर तेरेसा. हो हो. ज्या पुण्याला मी एकमेव मराठी माणूस जॉईन झालेला अख्ख्या भारतामध्ये. हां हां हां. म्हणजे माणसं शोधायची तुमच्याकडे जी हे आहे म्हणजे आस आहे ती जगामध्ये जगात असताना बरं का तुम्ही सुद्धा किंवा हे सुद्धा एका आईबरोबर एका मायला जर जगून माणूस मेला बरं का त्याची पुण्य फार मोठी असते. पुण्य आहे का त्यात पाप आहे काय माहीत नाही. बोंबलले काय मेल्यानंतर काही खरंच नाही खरं बघितलं नाही. पुढचा प्रवास पण बघितलं नाही. हो तिथं पुण्याचं आहे का नरकाचं आहे का स्वर्गाचं आहे माहीत नाही आपल्याला. पण काही पण असू दे बरं का एका आईबरोबर माय जगवायची. वा वा वा. तिथं लुगडं फाटकून द्यायचं नाही. तिच्या गोळ्या कमी पडून द्यायच्या नाही. तिथं हॉस्पिटलला झालं तर त्याला कमी पडून द्यायचं नाही. एक माय सांभाळायची. शेवटाला जायचं मग काय मजाच आहे मजा त्यामध्ये. खरं ती माझी सिंधुताई सकाळ. हां 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 हां. खूप मजा लय भारी काय विचार नव्हता तुम्हाला सांगा. काही प्रसंग खूप म्हणजे खूप प्रसंग. हां तिला पण पद्मश्री मिळाली मला पण पद्मश्री मिळाली. आम्ही दोघं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये आम्ही दोघंच असत बरं का. एका मानसपुत्राला मिळालं आणि त्याच्या आईला मिळालं वा वा वा. पद्मश्री. बाकी कोणाला नाही मिळालं. म्हणजे ही तुमची स्वतःच्या आईची माया जपत जपत एका सिंधुताई नावाच्या एका समाजासाठी किंवा अनाथ मुलांच्यासाठी काम करणाऱ्या एका आईची सुद्धा तुम्ही म्हणजे त्याच्याशी नातं जोडता. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूपच म्हणलं तू काळजी करू नकोस म्हणलं तू घाबरायचं नाहीस बस. तुझं काय जर झालं तर आम्ही तुझ्या मागं पुढं. मग ते म्हणजे स्वतः दुसऱ्याचा आनंद घेत किंवा दुसऱ्याच्या कामाचा आनंद घेत त्याचा करत आपला स्वतःचा पण आनंद वाढवणं आणि ते इतरांना वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे की नाही. हे महत्त्वाचं आहे. पण ते त्यावेळेला त्या माणसाला तसं समजायला पाहिजे. बिझनेसमन कसे स्वार्थी असतात खूप सेल्फिश असतात. हो हो हो. त्यामुळे त्यांना ते जमत नाही. आपल्यापुरतं चाकोरीमध्ये जेवढं बसेल तेवढं कापायचं आणि पुढे जायचं अशी त्या अवलाद असते. हां असं बरं नाही. बिझनेसच्या क्षेत्रात ही दिसत नाही जास्त. हां फार मुश्किल आहे. म्हणजे डिबेट अँड क्रिएटर म्हणजे लॉस अँड प्रॉफिट सारखं त्या पोखांडे बसलेलं असतं. हो हो. मग ते नाही जावं म्हणजे सिंधुताई सकाळ मी गाडी दिली आणि गाडी बुक केली मी 14 नोव्हेंबरला. आणि मग ते DSKला मी एकाच वेळेला 25 लाख दिले. आणि मग ती गाडी घेऊन आलो पुण्याला. मी तिचा नंबर 14च पाहिजे होता. मग मी आरपाटला फोन केला. आरपाटलाने अर्ध्या तासात मला 14 नंबर दिला. मग त्या गाडीला म्हणलं की आता एवढी गाडी मोलाची ड्रायव्हर पण मजबूत पाहिजे ना तिला. पण DY पाटील नाही का त्याचा तो म्हातारा नाही का तो DY पाटील त्याला फोन केला. म्हणलं दादा अशी गाडी म्हणलं पुण्यापासून हडपसरपर्यंत घेऊन जायचं आहे. तुम्ही ड्रायव्हर व्हाल का या गाडीचा असा प्रसंग आहे. सिंधुताई सकाळ बसणार आहे मी बसणार आहे. हो म्हणे काय प्रॉब्लेम नाही. आणि म्हणलं तुमचं जे बॉय सगळं पुढं म्हणलं ते राज्यपाल होते ना हिमाचलचे. म्हणलं काय ना आबा येतो मी. ते आलं की म्हातारं पुण्यात आलं गाडीत बसवलं बाजूला. सिंधुताई इकडे मी मागं. मायला म्हणलं माय आता तू घाबरू नको बघा म्हणलं कसं तुझं भारी चाललंय सगळं बघ. राज्यपाल तुझी गाडी चालवत आहेत म्हणलं. आता लय भारी झाली असं म्हणलं. बाजूला बसलो बाबा काय नुसतं पाणी आबा म्हणे जगण्याच्या पलीकडं रे सगळं. जगण्याच्या पलीकडं नाही. हे लिहिता पण येत नाही म्हणे आबा. कोणाला बोलता पण येत नाही म्हणे. असं सगळं म्हणे सगळं पलीकडं आहे रे आबा. हे सगळं तुझा नादच पलीकडं आहे सगळं. खरं आहे खरं आहे. आणि DY पाटील आले तिने आम्हाला हडपसरला गाडी सोडली. आमच्यावर थांबली जेवली.
त्यानंतर ते परत आले मग पुण्याला. हा आनंद खूप मोठाच आहे. म्हणजे तुम्ही आता सिंधुताईंची आठवण काढली किंवा ची पाची आठवण काढली तर खूप आनंद. म्हणजे जीवनात आपला उद्योग व्यवसाय तो तर चालूच राहतो. त्याला तर पहिल्या वेळा आता ते गेले त्यावेळेला कोरोनात गेली जरा थोडंसं ते कोरोनाचा प्रकार होता. पण त्याच्या अगोदर ते हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते. ते माने म्हणून आहेत, मोठं हॉस्पिटल आहे. हां. ते हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर त्याला ऑपरेशन थिएटरला घेऊन जायचं होतं. मग मान्याला म्हणाले डॉक्टर साहेब जरा थोड्या वेळ थांबावं. माझा आबा आला की मग तुम्ही हां. मला आतमध्ये घेऊन जावं. माने म्हणाला माई म्हणलं मी 8 दिवस तुझ्याबरोबर रात्रंदिवस जागलो आहे आणि तुझा कोण आबा आहे आता परत येणार आता आणि त्याच्यासाठी थांबतेस ऑपरेशन थिएटर. नाही म्हणे एक पोरगा आहे येऊन त्यानं बघू द्यायला मला हां आणि मग मला आतमध्ये घेऊन जावं. मी गेलो तिथं ते माने माझ्याकडे बघून हसायला लागला. म्हणे म्हणलं आवासाहेब म्हणला तुमचं काय म्हटलं फार म्हटलं भारीच आहे पण ह्याच्याबरोबर म्हटलं मी 8 दिवस हिच्याबरोबर रात्रंदिवस आहे म्हटलं. तरी मला म्हणते माझा आबा आल्यानंतर मला घेऊन जावं आतमध्ये. गेलो तिथं थांबलो सगळे. म्हणले आबा जर काय झालं ऑपरेशन थिएटरमध्ये तर माझ्या उशाखाली एक फाईल ठेवल्या आहे नसली तेवढी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावची केली आहे मृत्यूपत्रावर. तू नाही म्हणून माय म्हणलं माझं सांभाळताना मुश्किल झालं तुझं सांभाळायचं कसं व्हायचं. हो. तू कोणाला पण विकून टाक म्हणे बेकाराने देऊन टाक सगळं पण तुझ्या हातात हे सगळं. मान्याने हे वाक्य ऐकलं तो म्हणला तुमचं नाव काय हो म्हणलं. माझं नाव म्हणलं अशोक खरे. म्हणलं कितीतरी वेळा ह्या बाईने म्हणलं तुमचं नाव घेतलं असेल हॉस्पिटलमध्ये. तिला पाठीमागे एक गाठ उठली होती तिला वाटलं ती कॅन्सरची गाठ आहे म्हणून ती घाबरली. म्हणलं बघ जर काय झालं लपडा तुझा ऑपरेशन थिएटरला तर म्हणलं उद्यापासून आळंदी पंढरपूरची वारी बंद आहे. पांडुरंगाकडे जाणार नाही म्हणलं संपलं आमचं त्याचं. हो. तू काळजी करू नकोस. आली बाहेर व्यवस्थित ती गाठ नॉर्मल निघाली परत आणखी चालत असे रिलेशन. हो. म्हणजे तुम्ही खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे करताय जीवापाड प्रेम करताय हे जाणतं लोकांना. किंवा माई तर काय अगदी त्यांनी तर खूप सोसलेलं होतं सिंधुताईंनी. कधी जेवताना बरं का एका ताटा पाहिजे दुसरं ताट नाही आहे. एका ताटामध्ये अर्धा झुमका तिचा अर्धा झुमका माझा अर्धा खरडा तिचा अर्धा खरडा माझा असं. कधीच रुमाला हात नाही पुसले. तिच्या पदराला हात पुसूनच मी निघायचं तिथं. हो. तिच्या पदरालाच हात पुसायचं. बरोबर. एवढं प्रेम आहे. काही असलं आजारी पडलो आम्हाला बोलव एवढं सगळं. सुरेश समाज कल्याण मंत्री तर तेव्हा त्याचे 8-10 संस्था आहेत ना सगळ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ॲफिलेट करून टाकल्या लावल्या आम्ही. एक पोरगं तिथं डेपोट केलं होतं फायली बनवायला. सुरेशनं म्हणलं हान कचल म्हणलं दे दानाधन त्याच्या आईला 8 फायली लावल्या. नाही खूप आहे. म्हणजे तुम्ही आता मगाशी म्हटलं ते खूप आहे. आईबरोबर एखादी माईसुद्धा तिथं प्रेम लावलं पाहिजे. स्वतःचे काकू का असं ना हो. स्वतःचे काकू असू द्या बाजूवाले असू द्या किंवा गावात किती जर ओळखीचे आहेत एकदम काय की नाही. एक आईबरोबर एक माय जगायची. प्रश्न म्हणजे काय त्याच्या आईला ते बंगार तिची मग आईला सगळं ते बोगलं. आणि आबांच्या आईसारखं कष्ट करणारी माऊली आमच्या गावात आमच्या डोळ्यात. दुपारचं चटणी आणि त्यावर पात्र खाल्लेली बाई त्याच्या आईला धरून. मी तर त्या शामराव पाटलाच्या त्याच्या एकदा ऊसाला गेलो होतो. शामराव पाटील 8-10 दिवस ऊस कापायला. आमची मनगटी एवढी आम्हाला कांडक्या लावायची कांडक्या गाळा म्हणे पोरा नव्हतं मी कांडक्या पाडा आम्ही कांडक्या पाडायचो. आई आपली दिवसभर आणि शामराव पाटलाची आई तुम्हाला माहिती कशी गोरी गोरी मुक्त लय भारी होतं हां दिसायला. 3-4 गडी जमीन कसली जवळची कसदार आणि जबरदस्त सगळं आहे की नाही. हसत खेळत माऊली असं. आणि आम्ही जेवायला बसलो आम्ही पण बसलो आई पण बसली. आईने ते पात्र आणली ते खाल्लं ते पात्र ते चटणीला पण पाणी नाही. मग त्यानं बघितलं तिनं बघितलं म्हणले ताणू म्हणले ते पोराला म्हणले कशाला चटणी भाकरी करतेस. त्याला म्हटलं ताक वगैरे आहे माझ्याकडे ते ताकात त्याला भाकरी कसं करायला सांगितलं. तेवढ्या एका ह्याच्यावर बरं का आम्ही तिच्या शेवटच्या सगळ्या गोळ्या दिल्यात मरेपर्यंत सगळ्या गोळ्या. आणि आईने सगळे आंबील तिला पुरवली. तिथून घरातून सगळे आंबील ती काय पुरवायची तिला. आणि साले नालायक साले त्या पोचावर झोपल्या तासगावरून त्या संजय मित्र मी गादी घेऊन आलो 3-4 हजारात वर ब्लँकेट उशान सगळ्या पागवळ्या म्हणत पडलं. ते काळजी करून हे महत्त्वाचं. एक वर्ष तिनं मला ताक भाकरी घातली एक वेळची. हे जाणीव ठेवणं आयुष्यात खूप महत्त्वाचं असते. तुम्ही म्हणता जन्मात काही अर्थ नाही आहे जाणारच आहे आपण एका क्षणात जाऊ शकतो पण आपण जगताना जाणीव ठेवणं
जाणीव ठेवून आणि काय म्हणजे आता काल ते मागाचा तो झिंजरा भेटला मला. त्याचे वडील आमच्या बरोबर ना तमाशात ते ढोलकी वाजवायचे आणि शंकर मांग पुन्हा बजनाला बी आला. भजनाला ती तबला वाजवायची. ती भजनात म्हणजे कधीतरी असताना शिजवडीला गेल्यानंतर 2-4 पोळ्या वाढल्यानंतर त्यांनी मला कधीतरी एखादी पोळी दिली. चला आबा ही एखादी पोळी एक्स्ट्रा करा तू. असं तेवढ्यावर बरं का मी त्या पोराच्या खिशात मी 500 रुपये घातले. त्या पोराला समजत नाही मी 500 रुपये का घातले त्याच्या. पण मला ते त्या माणसाची आठवण आहे, ते शंकर मांगाची आठवण आहे. त्यांनी एक पोळी चालत त्याच्या आईला आपल्याबरोबर आणि ढोल बी किती वाज एकटा तमाशा करतो बरोबर एकटंच. जबरदस्त ढोलकी वाजवतो. म्हणणं मनातून ढोल दोन्ही चालतो. बाकीची सगळी कामं गड्याचा ठेणगाच होता. जास्त मजबूत गडी नव्हता पण ठेणगा गडी कोणते भारी असं एकदम. पण कसलं प्रेमाचे संबंध काही विचार नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या जागेवर जाऊन किंवा मोठं म्हणजे पैशानं एकपेक्षा तुम्ही उंचीनं एवढं जाऊन सुद्धा तुम्ही गावाकडची आठवणी माणसं हे सगळे स्मरणात आहेत. हे जर कौतुक आहे फार. म्हणजे कसं आहे माझं खेळीमेळी वातावरणात होती. नाही ते जाणीव ठेवणं किंवा अजून आठवतात हे महत्त्वाचं. अजून आठवतात हे सगळ्या माणसं आहे की नाही, त्याच्यात एक आनंद आहे. हो म्हणजे ह्यांच्या घराण्याचे जास्त माझे एवढे संबंध नाही यांच्या वर्किंग वगैरे. पण हिची आई नाही का पारू आहे तिथे माझे लई संबंध सांगते आईचे. हां 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 आबा आबा शेत मस्त राखायचे ते वर माळावर. आबा आबा कुठं आहे. लय मजा आहे, लय मजा आहे. चांगलं. त्याला भेटलं नुसतं बघितलं तर त्याला त्याचा आनंद एवढा मोठा आहे. असं आहे. माणसं बघितल्यानंतरचा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो आहे की नाही. माणसं म्हणजे काय म्हणतात ही परत बघायला मिळणार नाही. म्हणजे बापू नंतर आमचा बापू गावात होणारच नाही कुठे. हां संपलं सगळं बापू खरं खरं खरं. ह्याला आता ह्याच्यानंतर समजा याच्यानंतर मागे पुढे दिवस गेले म्हणजे 76-77 वर्षाचा असला नाही 85-80. बाबा यांनी सुद्धा तमाशा क्षेत्रात अजून लिहितात ते. आता असा कुणी महाराष्ट्रात व्यक्ती नाही आत्ता की बाबा ते लिहितोय अजून एवढ्या वयाचा. काही जण लिहित असतील पण हे अजूनसुद्धा पहाटे उठून लिहितात. कार्यक्रमाचं सादरीकरण यावर्षी तर त्यांनी 6 कार्यक्रमात सुरुवातीपासून काम केलं. म्हणजे गणगवळणीमध्ये केलं, छक्कड म्हटली, बतावणीत, वगनाट्यात पण काम केलं. आणि ते सगळं म्हणजे अजूनसुद्धा त्या माणसाचा जोम आहे आणि त्याचं कौतुक कुठं तर होणं. पण ते आता आम्ही जवळ इथे 20 व्हिडिओ केले आणि ते लोकांच्यापर्यंत. त्यामुळे आता महाराष्ट्रात बापू लोकांना माहीत झाले. मोठ्या फाडात पण त्यांनी कामं केली. आणि मधल्या काळात ते इथंच असं फिरवतं माहीत नव्हतं कोणाला. आता अंधत्व आले 2012-13 सालापासून फारसं जात होते कार्यक्रमाला. पण आता खूप लोकांना बेल्लासारख्या एका मोठ्या गावामध्ये लोक वसंतराव जगताप नावातील लोकनाट्य तमाशा महोत्सव भरते 12-13 वर्षापासून. तिथंसुद्धा 2 वर्षे सादरीकरण झालं त्यांचं. कंट्रीब्युशन आहे बरं का. हे आई पांढरचे उपकार आहेत आपल्यावर. हो 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 आई वडिलांचेच आहेत पण ते आई पांढरचे उपकार आहेत. बापू तुमचा सकाळचा सेम आई पांढरी जी करेल तीच करेल. सकाळी बापू फोनवर मला म्हणते माझी काय करायची. आई पांढरचेच उपकार आहेत. गेल्या वेळी आपल्या इथं कार्यक्रमाचं निश्चित झाल्यानंतर सरांचं चव्हाण सरांचंही बोलणं बापून झाल्यानंतर त्यावेळी पण 2-3 दिवसाचा वेळ होता. त्या वेळेमध्ये तुमचं अण्णांचं आमदार साहेबांचं आणि आईंचं तुमच्या ते अगदी त्याने ते गीत अगदी बरोबर बसवून पार्लेकर सरांना ते गीत पाठवलं. पार्लेकर सरांना म्हणजे गीत कसं वाटतंय बघा आपण तिथं हे करूया. आपण शूटिंग पण केलं पुन्हा. त्याची परत त्या गीताचं शूटिंग पण केलं सरांनी त्यांच्या चॅनेलवरती टाकले. आहे सर त्याची फार बिल्डिंग काम. सर लोकरंजन चॅनेल ना. बापूला आता दिसत नाही पण बापू अशी बसली ना की मला म्हणतात या इकडे हे का मी पेन पेन घ्या आणि लिहा. म्हणलं त्या मोदीवर काय तरी लिहायचं. मग लगेच लिहिलं. उत्स्फूर्त लिहितात अजून सुद्धा. बुद्धिशाबूद आहे खूप. झालं का मोदी. भारत मातेचा सुपुत्र मोदी. ओ भारत मातेचा सुपुत्र मोदी. असा प्रधानमंत्री नव्हता आधी माझा नरेंद्र मोदी. माझा नरेंद्र मोदी. भारतीय जवान सज्ज सीमेवर. भारतीय जवान सज्ज सीमेवर. यशस्वी करण्या ऑपरेशन सिंदूर. यशस्वी करण्या
ऑपरेशन सुरू अतिरेकी तळांचा उडविला धूर अतिरेकी तळांचा उडविला धूर पाक्षी उतारली धुंदी पाक्षी उतारली धुंदी माझ्या नरेंद्र मोदी आचरणातली छान छान. ते पाठ होते त्यांचं, हे विशेष आहे. मेमरी असून चांगली. तेव्हा मला वाचले की नाही पाठवतो अजून चांगलं. मेमरी आणि लिहिण्याच्या बाबतीत शब्द कमजोर कोणता, शब्द वजनदार कोणता, सर तो शब्द काढा बरं. काढलं पाहिजे. वजनदार शब्द. स्वरे पदावली त्या ज्या माणिकच्या गीतात घातलेला आहे. हां हां. बेलेश्वरात कृपा केली बेलेश्वर आणि बेल्ल्यानगरी पुण्य घरली महाराष्ट्रातून तमाशा फडानी गायली तुमची गाणी स्वरे पदावली गोड गाणी आधी आमच्या कानी हां. माहिती लावणी रात्री लिहिली दोघांनी. बरं का, हे आता हे म्हणजे जायचं आहे रात्री जी लिहिली आणि पुन्हा म्हणजे एसटीत बसून तुम्ही वाचा. गेल्यात पुण्यापर्यंत पुण्यापर्यंत वाचलं आता म्हटलं 90 किलोमीटर आहे अजून. आता झोपूया. लगेच सकाळी 10ला 10:30 तर लागली झाली. ती लगेच तो वर गेली. हे व्यक्ती आहे कलेसाठी जगले आयुष्यभर, म्हणजे पूर्ण, म्हणजे त्यांनी मग आता माझ्यावरती पद्मश्री लिहून टाक. हां हा 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 बापू. जाळच लिहून टाक एकदम अगदी पद्मश्री रामश्री. त्याची माहिती दिली आपण. हां हो. चांगलं व्यवस्थित दे आरामशीर पद्मश्री. मग अशोक चालतंय. बाबा. हां. मग त्यात सिंधुताई आली, तो दरवाजा आला, सगळं झालं. सगळ्या कार्याचा आढावा घ्यायचा. माझं हे सांगतील तुला, हां. सर सांगतील कसं लिहायचं ते. हां कसं लिहायचं म्हणजे त्याने आता बरं टाईप केलं आता. निबंध लिहून द्यायचं, निबंध. हे बघ हे आता लिहिले त्यांनी, हां, सांगितले सांगितलं. हां. सांगितले त्यांनी. हां एकदम असं झालं पाहिजे झनाट त्याच्या आईला नाद पोळा घेतला. खूप चांगलं. चला तुम्ही का चालतं. ओके.